तर कसं आहे ना मैत्रिणींनो, काम तर दिसेना आणि रिकामं तर राहीना अशी गोष्ट आपली झालेली आहे. तर कशी ते तुम्हाला पुढं सांगते. तर आजची डेली रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि चला, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी माझे कपडे झालेले होते. आता कपडे झालं म्हणजे आपल्याला वाटतं आपलं मोठं टार्गेट पूर्ण झालं, पण तेवढ्यात आपलं संपत नाही बरं का. कपडे टाकून झाले की आपलं किती काय वेळा ते कपडे काढायचं आणि टाकायचं हे काम चाललेलं असतं. त्यामुळं म्हणते की काम तर दिसेना आणि रिकामं तर राहीना. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? तेवढेच कामं आपले ह्या पावसाळा सुरू झाल्यापासून तेवढेच कामं आपले जास्त चालतात. आणि थकवा मात्र कामाचा येत नाही, तर ते कपड्यांमुळेच आपल्याला थकवा जास्त येतो. आणि त्यानंतर बघा, मंदिरात आलो तर गणपती बाप्पा किती देखणं आहे नाही का, आणि क्यूट. आणि मस्त आमच्या गल्लीतच हे मंदिर आहे. तर दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त वाटलं बरं का येऊन. आणि त्यात आमची भागुताई बघा लाजत होती, कारण ती ना जर मोबाईलमध्ये रील्स वगैरे बघून तशीच फॅशन करायला बघते देवाचे नमस्कार, पण आता मोबाईलमध्ये बघूनच शिकलेली आहे ती. तर ती म्हटली, मम्मी माझा व्हिडिओ घेऊ नको, मला कसं तरी वाटतं आहे. म्हटलं नको, आता ती जर लहान आहे तर ती मोठी झाल्यावर तिला पण माहिती होणार ना, तर ती कशी होती म्हणून. तर त्याच्यासाठी लेकरांचे छोटे छोटे जे हॅपी मोमेंट असतात ते आपण कॅचअप करायलाच पाहिजे. तर चला, मला जेवणात बनवायचे होते बटाट्याचे पराठे. आता मी आणि भागूच होते जेवणासाठी. सकाळी तिच्या पप्पाचा टिफिन तर गेलेलाच असतो. आणि त्यानंतर म्हटलं आम्ही दोघंजण आहेत तर पटकन उरकून घ्यावं. आता मी बटाट्याचे पराठे बनवणार होते. आता उकडून तर घेतलेले होते, पण मी हिरवी मिरची वगैरे मिक्सरमध्ये बारीक करूनच घातलेली होती. आणि त्यानंतर मला कणिक मळायची होती. आता मी दरवेळेस कणिक मळताना हळद वगैरे घालत असते, पण आज हळद नव्हती घालायची, मला फक्त साधं नमक वगैरे टाकून मळून घ्यायची होती कणिक. आणि बघा, भरपूर दिवसात मी आता बटाट्याचा पराठा बनवत आहे, कारण पाऊस सुरू झाला की थोडं गरम गरम काही खायला राहिलं की बरं वाटतं. आणि तसंच तर आता लेकरं स्कूलला जातात तर त्यांना कुठं रोजचं गरम खायला भेटतं नाही का. त्यामुळं म्हटलं आता सॅटर्डे संडे भाग्या घरीच राहते, त्यासाठी मी थोडं तिला आवडेल तसं बनवायचे प्रयत्न करत असते. आता बघा, आपल्या लाईफमध्ये जास्त काही मोठ्या गोष्टी राहत नाही, पण जे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या हाताच्या आहेत ते तर आपण करायलाच पाहिजे. कारण काही आवश्यकता नाही की मोठे दिवस यावे आणि तेव्हाच आपण हॅपी राहायला पाहिजे, तसं काही नाही. आपले छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्यात पण आपण आनंदी राहू शकतो. तर चला, मला कणिक पण मळून घ्यायची होती. आता कणिकमध्ये मी तेल टाकते, पण आता सध्याला टाकणार नाही, मी मळून झाल्यावरच टाकेल. आणि इकडं बघा, आपलं असं तयार झालेलं होतं. आणि पराठेसुद्धा लाटायची तयारी. आणि छान होणार होते बरं का पराठे आता. आणि तसेच आपले हे नवीन ब्लॉग तुम्हाला कसे वाटले म्हणून नक्की सांगा बरं का. आणि आपल्या चॅनलला पुढचे ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि चला, पहिले सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपले उद्या येणारे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. आणि चला, आजची रुटीन एवढंच. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.